आता बातमी येते धाराशिव जिल्ह्यातनं सन्मानाची पारधी समाजातील तरुणांना गुन्हेगारीपासून रोखण्यासाठी समाजातील तरुणांना सरकारी नोकरी मिळावी, चांगलं शिक्षण घेता यावं, सरकारी योजनांसाठी लागणारी कागदपत्रे काढून देणं अशा अनेक महत्वाचं कार्य पारधी समाजासाठी केलंय म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ज्येष्ठ समाजसेवक पुरस्कार देऊन पंडित भोसले यांना सन्मानित करण्यात आलं। काय एकंदरीत आज कशा पद्धतीने तुमचं कार्य होता, कशा पद्धतीने समाज होता, समाजाला मुख्य प्रवाहामध्ये तुम्ही आणलात, आज पुरस्काराने तुमच्या माध्यमातून सन्मानित करण्यात येतो। मी रात्रंदिवस समाजासाठी फिरलो आणि त्यांचे मुलं शिक्षणाकडे वळविलो। प्रत्येक ठिकाणी शाळा काढल्या, ते शाळेवर सगळे रानातले मुलं रानात डोंगरात राहत होते, ते मुलं शिक्षणाकडे वळवायचा प्रयत्न केलो। रात दिवस घर सोडलो, घर सोडून जिथं जिथं वस्त्या आहेत, जिथे गुन्हेगार आहेत, ते गुन्हेगारांचे अडचणी समजून घेतलो। त्याच्या मुलाकडं जास्त मुलं शिक्षणाकडे वळावा असे प्रयत्न होते आणि जिथं जिथं आमच्या समाजावर अन्याय होतोय तिथं तिथं मी जात होतो आणि मुलं मथुर प्रत्येक वस्तीवर जाऊन त्यांचे मुलं बाहेर राहू न देता त्याला शिक्षणाकडे वळविलो आणि त्यांना कागदपत्र द्यायला लावलो, जातीचे कागदपत्र द्यायला लावलो, झालं तर कॅम्प घ्यायला लावलो। परत झालं तर अतुल कुलकर्णी माझे मित्र आहेत, SP साहेब, त्यांनी मला साथ दिल्यामुळं आणि कलेक्टर साहेबांनी साथ दिल्यामुळं प्रत्येक ठिकाणी कॅम्प ठेवायला लावला आणि ते कॅम्पामध्ये प्रत्येकाला कागदपत्र एक ना ठेवता सरकारच्या योजना मिळावा म्हणून सगळी धडपड करण्याचं काम मी पंडित भोसले केल्यामुळं मुख्यमंत्र्यांनी अशी दखल घेतली की पंडित भोसले रात दिवस कष्ट घेतला आणि प्रभुणे साहेबांनी सुद्धा आमच्याकडं लक्ष देऊन बाबा पंडित भोसले रात दिवस काम केला। पंडित भोसलेंनी गुन्हेगारी यादीतनं बाजूला काढले पारधी लोकाला। आता अन्याय होऊ नये, पारधी लोकांवर खोट्या केसेस होऊ नये म्हणून मी रात दिवस सरकारला पत्र देत राहिलो। 40 वर्षापासून सरकारला, शासनाला पत्र देत राहिलो, उपोषण आंदोलन करत राहिलो आणि त्याचे समजून घेतलो आमच्या पारधी समाजाचं काय येत आहे। त्यांचे मुलं मात्र शिक्षणाला मी बाहेर राहू दिलं नाही, शिक्षणाकडे वळवायचं काम केलो आणि माझी दखल घेऊन चापेकर बंधूंनी माझी दखल घेऊन मला मॅडम कशा पद्धतीने आज पुरस्कार मिळतो कसं बघताय? कसा आहे, पुरस्कार सहजासहजी मिळत नाही आणि त्यांचा आता 40 वर्षाचं कालावधी आहे, 40 वर्षाचं कालावधी आहे आणि त्यांनी जशी निवड केली, गिरीश पुरबुने म्हणा, रेणके अण्णा म्हणा, अशा लोकांनी निवड केली, चांगल्या लोकात त्यांना आणलं, त्यांचं कुटुंब सुधारवलं। मात्र माझ्या समाजाचं काय म्हणून असे त्यांनी बाहेर पडले। बाहेर पडल्याच्या नंतर एका वस्तीवर, पारधी वस्तीवर जायचं, त्यांना मीटिंगमध्ये घ्यायचं, बैठकमध्ये, आणि समजावून सांगायचं चोऱ्या दरोडे कमी करा आणि मुलं शिक्षणाकडे वळवा। त्यांचे मुलं घ्यायचे आणि यमगरवाडीला शाळेत घालायचं, तिथले दुसऱ्या वस्तीवर जायचं, तिथले मुलं घ्यायचं, गिरीश पुरबुने चिंचोडला असतात तिथलं मुलं नेऊन शाळेत टाकायचं। असं करत करत त्यांचे 40 वर्षे त्यांची 5 एकर शेती सुद्धा ह्याच्यात ऐकली गेली समाजासाठी। बरेच गुन्हे कमी केले। सुभाष बापूचा काळ होता, सुभाष बापूशी सुद्धा चोरी, 2 किलो सोनं आणि 2 रिव्हॉल्वर आणले होते, ते सुद्धा आम्ही नवरा बायको दोघं हाताळलो। सुभाष बापू म्हणले तुमच्या बगर हे केसच मिटणार नाही, ती केस हाताळलो आम्ही। ते सुद्धा देवेंद्र फडणवीसला माहिती झालं की हे चांगलं काम करताय पंडितराव आणि ह्यांची दखल घ्यावा। मग जगदीश पाटील होते कलेक्टर सोलापूरला, मग त्यांनी म्हणले आपण ह्याला बोलवू आणि सगळ्यांचे जाती दाखले काढू। जगदीश पाटलाने कॅम्प लावले आणि सगळ्यांचे जाती दाखले, आधार कार्ड, मतदान कार्ड, मतदान यादीत नाव लावणे असं काम केले। मग इकडे सुद्धा मंडलिक साहेब आले होते आपल्याला धाराशिवला, मग तिथं मंडलिक साहेबांनी सुद्धा काय केले, कॅम्प लावले आणि सगळ्यांना जातीत दाखले, रेशन कार्ड आणि घरकुल असे सगळ्यांचं, आणि मुलं शिक्षणाकडे वळवणे, ज्याच्यावर 10-20 गुन्हे असेल त्यांच्यावर 2च गुन्हे ठेवायचे आणि त्यांना तारका करून त्यांची निर्दोष केस लावून आज बरेच 2-2 मजली घरं आहेत, त्यांना चांगले धंदे करून सगळे गुन्हेगारीतनं बाजूला पडले। हेच फडणवीस साहेबांना माहिती पडले की असं काम पारधी समाजाचं करतो पंडितराव, आणि पती पत्नी आम्ही खांद्याला खांद लावून, खरा गुरु माझा पंडित भोसले, माझा पतीचा मात्र खरा गुरु त्यांनी। आम्ही एका वस्तीवर आम्हाला पारधी समाज मारायला सुद्धा उठतो का, तर आमचे नाही शाळा शिकले तर पोरं आमचे दरोडे तरी करतील, चोऱ्या करतील, आम्हाला पोटाला घालतील। त्यांचा मार खाल्ला मात्र आम्ही मुलं शाळेत घातले
आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये जर गेलं, तुम्ही खबरी हाव नवरा बायको, तुम्हाला आम्ही मारता बघा, आमच्या वस्तीवर येऊ नका, मारलं तर मारा, मात्र मुलं शाळेकडे वळवा म्हणून आम्ही त्या वस्तीवर जाऊन मुलं शाळेलाच घातली आहे. ती हंगरगा पाठी म्हणून आहे, तिथं किती बी पोलीस गाड्या आल्या तर ते थांबत नव्हते. त्याच्या अनिल म्हणून आहे, त्याच्या पायात गोळ्या घातल्या होत्या, तरी ते गोळ्या घातल्या तरी पोलिसांना घातल्या बाबा, आम्ही घातल्या नाही, आम्ही पोलिसाची खबरी नाही. आणि तू मुलं शाळेत घाल. त्याचे सगळे पोरं आता सुशीवरती उचलतात. आणि दोन मुलं शाळेत आहे ती, आणि चारही बी मुलं सुशीवरती मध्ये पास झाले आणि शिकतात. बरेच हजारो मुलं आमचं कुटुंब सुधारलेलं आहे. सगळे MA BA कुठला शिक्षक आहे, असे शिकलेले आहे ते सगळे मुलं. मात्र बाकीचे भरपूर मुलं आम्ही शिकवलेत आणि एवढे शिकले, त्यांचाच आशीर्वाद आमच्या मालकाला मिळाला आणि तेच पुरस्कार मिळाला. तेच आमचा मोठा बंगला आहे, हवेली आहे, म्हणून आम्ही समाधान. अशा पद्धतीने जे आहे पारधी समाजाला मुख्य प्रवाहामध्ये जिल्ह्यात नव्हतं तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी एक ज्या शून्यातून विश्व निर्माण करून अतिशय चांगल्या रीतीने या ठिकाणी समाजासाठी काम केलं. आज समाजाला काय आवाहन करणार आहात? समाजाला एकच आवाहन करतो, गुन्हेगारीतनं आपण गुन्हेगारीच करू नये बिलकुल, पण राक्षसपणा आपण सोडून द्यावा एकमेकाचा आणि प्रेमानं राहावं. जर प्रेमानं राहील तर मुलं शिक्षणाकडे वळवावं आणि गुन्हेगारी बिलकुल सोडावं. अन्याय कुठं होत असेल, पोलिसांचा म्हणा कुणाचं म्हणा, आम्हाला सांगावं संघटनेच्या लोकांना, आम्ही त्याच्या विनंती करू पोलिसांना. अशा पद्धतीने जे आहे पारधी समाजाच्या व्यथा होत्या, त्या व्यथाच्या माध्यमातून त्यांनी चळवळ निर्माण केली आणि चळवळ निर्माण केली त्यानंतर त्यांना सन्मानित करण्यात आला. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाणसह आयुष्य NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव.